नमस्कार. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूयात स्थानिक घडामोडी. महाराष्ट्र एकीकरण समितीचे बेळगाव उत्तर मतदारसंघातील अधिकृत उमेदवार अमर येळूरकर व दक्षिणचे उमेदवार रमाकांत कुंडुस्कर यांनी समितीच्या हजारो कार्यकर्त्यांसह शक्ती प्रदर्शन करत आज उमेदवारी अर्ज दाखल केला. क्रांतिसिंह नाना पाटील चौकातून उत्तरचे अधिकृत उमेदवार अमर येळूरकर यांनी शक्ती प्रदर्शनाला सुरुवात केली. उन्हाचा प्रचंड तडाखा, मात्र स्वयंस्फूर्तीने दक्षिण आणि उत्तर मतदारसंघातील मतदारांनी आपला सहभाग दर्शविला. भगवा ध्वज घेऊन जोरदार घोषणांनी परिसर तरारून सोडला होता. असिफ उर्फ राजू सेठ यांनी आज बेळगाव उत्तर मतदारसंघातून काँग्रेसकडून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माजी आमदार फिरोज सेठ, सतीश जारकीहोळी व एस.बी. शेख उपस्थित होते. सध्या उष्णतेची लाट असल्यामुळे कार्यकर्त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी त्यांनी अगदी मोजक्या कार्यकर्त्यांसह अर्ज दाखल केला. सध्या निवडणुकीचा काळ असल्यामुळे 12वीचा निकाल निवडणुका झाल्यानंतर लागणार की त्याआधी याकडे विद्यार्थी व पालकांचं लक्ष लागलं होतं. मात्र याची प्रतीक्षा आता संपली असून 12वीचा निकाल उद्याच लागणार आहे. परीक्षेचं मूल्यमापन पूर्ण झाल्यामुळे या आठवड्यात निकाल जाहीर होण्याची शक्यता होती. दरम्यान मे महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होणार असून बरेच प्राध्यापक निवडणूक अधिकारी म्हणून रुजू होणार होते. त्यामुळे निकाल लवकर जाहीर करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस व भरारी पथकातील अधिकाऱ्यांनी तपासणी तीव्र केली असून बुधवार दिनांक 19 एप्रिल रोजी सायंकाळी रामदुर्गजवळ एका कारमधून 1,54,00,000 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. रामदुर्गचे पोलीस उपाधीक्षक रमणगौडा हट्टी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. बेंगळूरहून रामदुर्गला आलेल्या इनोव्हामधून ही रक्कम जप्त करण्यात आली असून प्राप्तिकर विभागाला यासंबंधी माहिती देण्यात आली. शहर परिसरात दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असून शहराचा पारा 36 अंशांवर पोहोचलाय. याचा परिणाम प्रवासी संख्येवर होऊ लागलाय. दुपारच्या वेळेत प्रवाशांची संख्या घटत असल्याने रिकाम्या बसगाड्या धावताना दिसत आहेत. सकाळी आणि सायंकाळच्या वेळेत प्रवाशांची गर्दी वाढत असली तरी दुपारच्या वेळेत बस थांबे आणि बस स्थानकावर शुकशुकाट आहे. बेळगाव शहराच्या पाणी पुरवठ्यात कपात करण्यात आली असून आता 6 दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. काही भागात तर 8 ते 10 दिवस पाणी पुरवठा होत नसल्याचे निदर्शनास आलंय. पाणी टंचाईची समस्या भेडसावत असताना देखील एल&टी कंपनीने गळती निवारणाकडे साफ दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिक करतायत. सुभाषचंद्र नगर येथील जलवाहिनीच्या गळतीमुळे सातत्याने पाणी वाया जात आहे. त्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त होते. तिसऱ्या रेल्वे गेट ते बसवेश्वर चौकापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वतीने पूर्ण करण्यात आले. मात्र काँक्रिटीकरणामुळे गेल्या महिनाभरात वाहनधारकांना अनेक अडथळ्यांना तोंड द्यावं लागलं. आता पुन्हा दुसऱ्या बाजूच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येत असून रस्ता पुन्हा वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. महापालिका व्याप्तीत व्यवसाय सुरू करण्यासाठी महापालिका अथवा उद्यम महामंडळाकडून व्यवसाय परवाना घेणं बंधनकारक आहे. महापालिकेत एप्रिल महिन्यापासून व्यवसाय परवाना नूतनीकरण तसेच नवीन व्यवसाय परवाना दिला जातो. मात्र सध्या विधानसभा निवडणुकीमुळे महापालिका कार्यालय पूर्णपणे रिक्त झालं आहे. प्रत्येक विभागातील कर्मचाऱ्यावर निवडणुकीच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्यात. त्यामुळे व्यवसाय परवाना नूतनीकरणाचं काम तसेच नवीन व्यवसाय परवाना देण्याचं काम रखडले. केंद्र सरकारने बेरोजगार तरुण तरुणींना व्यवसाय टाकण्यासाठी राजीव चैतन्य योजनेचा शुभारंभ केला होता. यामुळे याचा फायदा अनेक तरुण तरुणींनी घेतला. मात्र कालांतरानंतर जिल्हा पंचायत व राज्य सरकारकडून ही योजना गुंडाळण्यात आली. परिणामी अनेकांना याचा फटका बसला. अनेक अर्ज प्रलंबित राहिले. अनेकांना मिळणारा लघु उद्योग बंद पडला. त्यामुळे राजीव चैतन्य योजना सध्या बारगळल्याने नाराजी व्यक्त करण्यात येते. एप्रिल महिन्यात मालमत्ता कर भरणाऱ्यांना 5% सवलत दिली जाते. दिनांक 1 ते 30 एप्रिलपर्यंत ही सवलत दिली जाणार आहे. हजारो मालमत्ताधारक एप्रिल महिन्यात घरपट्टी भरणा करून सवलतीचा लाभ घेतात. मात्र सध्या निवडणुकीच्या धामधुमीमुळे घरपट्टी भरण्याकडे दुर्लक्ष झालं. सध्या घरपट्टीवरील सवलतीचा लाभ घेण्यासाठी केवळ 10 दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. गेल्या 38 वर्षांपासून आपण राजकारणात असून केवळ जनतेच्या विकासासाठी पदाचा वापर केला. चिकोडीला जिल्हा घोषित करणे याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता कार्यकर्त्यांनी आंदोलन करण्याची गरज नाही. राज्यात काँग्रेसचं सरकार सत्तेवर येतात चिकोडी जिल्हा व सदरगा तालुका घोषणा 100% करण्यात येणार आहे. अन्यथा आपण राजकीय संन्यास घेऊ अशी प्रतिज्ञा विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केर यांनी आज केली. चिकोडी येथे RD क्रीडांगणावर आयोजित काँग्रेसच्या शक्ती प्रदर्शन मेळाव्यात ते बोलत होते. विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी पुत्र गणेश हुक्केरी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जाताना नियमापेक्षा अधिक कार्यकर्त्यांना आत सोडण्याच्या मागणीवर ठाम राहिले. त्यामुळे पोलीस व त्यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. सुमारे तासभर ते आपल्या मागणीवर ठाम राहिले. शेवटी निवडक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी परवानगी देण्यात आली.
सुट्टीच्या कालावधीत समाजकंटकाकडून शाळा इमारतींच्या खिडक्या दरवाजांची तोडफोड व परिसरात धूम्रपान असे प्रकार सर्रास घडत आहेत. मात्र याकडे कोणीच लक्ष देत नाही. त्यामुळे सध्या सरकारी शाळांची सुरक्षा रामभरोसे आहे. त्यामुळे शिक्षण खात्याने तातडीने याची दखल घेऊन शाळांच्या सुरक्षेकडे लक्ष द्यावं अशी मागणी सध्या होऊ लागली. आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा तरुण भारत यूट्यूब चॅनल. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जरूर शेअर करा. तसेच दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत.